चला मंडळी, युट्यूब नाच पहिला ब्लॉग भूषण दादा चालना ना बोल नाशिक. सर्व क्रिएटर्सने आम्ही टुर्नामेंट भरेल होती, म्हणजे महाराष्ट्रातून सर्व येणार होतात. भूषण दादा चालला ना बोट त्यांना मारी दुराट आयलो भाऊ मंगाची कडून तुला डायलॉग काढ ना. लाडका बजरंगबली बाप्पांना दर्शन घेसन निघणूत बोल नीटच. मोकळी हवा मग मस्त आनंद घेतच. काही म्हणा, आपला नाशिक ना नजारा एकदम एक नंबरच्या. वनू नाशिकले जत्रा हॉटेल पासून नीटच. वाह, किती छान पेंटिंग होती, म्हणजे मन पायसनच एकदम प्रसन्न व्हाय जाय. एकच नंबर वाटणं. कॉलेजना पक्का जोडदार आणि एकदम जिवलग मित्र म्हणजे आमना पिलाबाई ना घर होत पिलाबाई म्हणे. आता आपण आता सगळं नाशिक फिरी होत काढी ना भाऊ. मग आमने सवारी कुठे आवरातच आम्ही बी. सर्वात पहिलं लोकेशन होतं ते म्हणजे सिटी सेंटर मॉल. नाशिकमा खूप काही फिरासारखं पावासारखं शे, पण आपले टाइम लिमिटेड होता, त्यामुळे आपण पहिली एंट्री दिली सिटी सेंटर मॉलमा. स्वच्छता वगैरे एकदम एकच नंबर दिसी राहता भाऊ. आणि तिथून मग चाललो तर आम्ही सणाना फिरी. इथे फिरताना एक गोष्ट लक्षात घेणे, जितकी साफसफाई जितकी स्वच्छता, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणजे पॉझिटिव्ह वाटणं, एकदम फ्रेशनेसपणा दिसना आणि एकदम आनंद पण वाट राहतात. वनुत भाऊ मग गेम झोन मा गेमना प्रकार इतका भयानक दिसणार की लिमिट नाही. आणि सगळ्यात महत्त्वानं त्यासाठी तिकीट पण खूप महाग असतात भाऊ. ह्या गाडीना 2-3 चक्कर म्हणजे आपण एक डायरेक्ट गाडी घेऊ शकतस, म्हणजे इतका खर्च असे. म्हणजे मला हे नाही सांगणं की खूप पैसा लागस, पण मग महाग गोष्टी खूप होत्या तिथे. चालू जाते नवशा गणपती सिटी सेंटर मॉल फिराय का आज म्हणा भाऊ. कथा फिरावास काय माहिती आहे. मस्त एक नंबरचे भाऊ आपलं नाशिक, काही विषय नाही. नाशिक ना सगळा नाशिक सर, त्यामुळे नाशिक सर. नवशा गणपती तर मागे जरा घ्यात आम्ही पुढे लागूत भाऊ सोमेश्वर महादेव मंदिरात. चावळत बोलत भावना पण लक्षात होणं नाही आणि मना पण लक्षात होणं नाही. बाप्पानं मनपासून दर्शन घेतं. बाप्पाला म्हणतं सगळ्याचं सुखात आनंदात राहू दे भाऊ. एकदम एक नंबर वॉटर आहे ना एरिया वगैरे. तुम्ही जर नाशिक ना आसपास होशात तर नक्की दर्शन घेवाल जा. तिथून निघलो जाते आम्ही आता परत नवशा गणपतीले. वनूत तर भरपूर प्रमाणात गर्दी होती. मजार व्हिडिओला अलाव नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ घेता वना नाही. इथे बाहेर पण दर्शन घेत आणि इथे अनलिमिटेड घंट्या बांधलेल्या होत्यात. भयानक घंट्या, म्हणजे प्रत्येक जागावर घंट्या होत्यात. नवस जास्त केलेलं जा त्या बांधतच वाटतं. मला पण त्याबद्दल पूर्ण आयडिया नाही, तुम्ही कमेंटमा नक्की सांगा. इकडला मांगला एरिया पण खूप बारीश आहे, पण मग पुढे काय कोणी जाई नाही राहत, त्यामुळे आम्ही पण गाऊन येत. इथे निघून जाते बॅक वॉटर गंगापूर डॅम बॅक. येताच आमना जीवलग मित्र अक्षय विखे पाटील भेटना. गडी ट्रॅक्टर ना बाबतीत नाव वाजेल. नजारा जमनछात एकदम एकच नंबर. आमना मित्र अक्षय भाऊ सगळी माहिती दे राहता, ही इथून असं ते तिथून तसं. गडी बाकी एकच नंबरचं, काही विषय नाही. पाणी बी एकदम, म्हणजे असं मन हवाजी लागी राहते ना, असं वाटतं की आपण जसं स्वर्गात असं. इथून निघणूत आणि जिथे आमची टुर्नामेंट होती NSK टर्फ बाप्पू पूल ग्रीन एम्बेसी जवळ. मारी धुरा काय भूषण दादा चालना ना भाऊ टन्न मारी धुरा. भूषण दादा चालला ना बोट त्यांना मारी दुराट काही विषय नाही. आयलो भाऊ मंगाची कडून तुला डायलॉग काढ ना. आवाज पाहिजे. सर्व जीवलग मित्र परिवार वना ना भाऊ. विशाल कडलक, सचिन भाऊ, बेकार रे, सर्व मित्र परिवार भेटणार. पद्धतशीर खतरनाक फटाफट प्रॅक्टिस चालू होती. नंतर आपला कसमा देकर म्हणजे सुमित बॉल म्हणतो घे बॅटिंग. अरे घ्या बॉलूस काही. दुसरा दिवस सोनवणे फॅमिलीकडे जेवण बिवण करी पद्धतशीर व्यवस्था जाईबो एकदम. वनून NSK टर्फवर आदित्य भाऊ डेरे आम्ही सर्वच होतो क्रिएटर. बाउन्सर एकदम पद्धतशीर नियोजन केलेलं होतं. महाराष्ट्रातील सर्व सुप्रसिद्ध रील स्टार येल होतात. तुम्हाला सगळ्यांना प्रेममुळे त्याच नामा आपलं बी नाव शे
आई सगळं तुमना सगळं असं प्रेमशेर भाऊ आपला कसमादेकर नाशिक जिल्हा आणि खानदेश ना प्रेमशेर सर्व काही पहिलीच मॅच आमने चालू जाई विषय नाही नियोजन म्हणजे एकदम पद्धतशीर आणि आमना कॅप्टन जो होता ध्रुव एक नंबर म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन चालू होतं विषयच नाही नियोजना बाबतीत कॅप्टनला मानणं पडे पहिली बॅटिंग समोरली टीमने होती अरवा आपला भूषण दादा फिल्डिंग बी एकदम भारी करस विशेष आहे का भाऊ किती मग कॅच अक्षय भाऊ म्हणजे आमच्या टीम मधला एकदम कडक माणूस पोपट दादा मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जास्त रोल करेल छे त्याचं पण एकदम तुफान काम होतं आणि विशेष म्हणजे आयोजक बबलू पाटील बी एकदम खतरनाक माणूस नाच करते का पहिलीच मॅच भूषणदादा बच्चाव यांच्या टीमेने मारली विराट टीम जिंकणूत ना भाऊ मग पहिलीच मॅच मस्त पद्धतशीर जिंकी गौत फुल राडा काय खतरनाक मॅचा चालू होत्या 2 मॅचा आम्ही जिंकणूत बाकी 3 मॅचा हरणूत त्यामुळे फायनल पर्यंत काही पोहोचली नाही आमची टीम मेहनत वगैरे फुल किती सर्वांनी पण मग काय रस खेळचे हार जीत चालूच राहणार पण इतका एन्जॉय काय की आयुष्यात कधी विसरू शकत नाही इतका इसको बोलते हार में भी अपनी जीत है मॅच चालू असताना मस्त आयरनी कॉमेंट्री काही सगळं असले आवडणं काय विषय नाही बा आपली आयरनी भाषा गाजाडणीच आहे तर तुमले माहितीच आहे आणि आपला भूषण दा कुठे शांत बसाय असे कुठे वाटस का सगळं असले बरं काही विषय नाही मस्त पद्धतशीर कॉमेंट्री चालू काही सर्व क्रिएटर म्हणजे सगळ्या शेतकरीच ना पोरं होतात सर्वांसोबत मस्त सेल्फी बिल्फी काढी इथे प्रमुख पाहुणा म्हणे मंगाजी आणि आकाश शिंदे कबड्डी प्लेयरले प्रमुख पाहुणा म्हणे आमंत्रित केलेलं होतं ते आमनी विराट टीम पण फुल जल्लोष काय आम्ही मग कस मध्ये घर का चालणार कस का व्यवस्थित ना टर्न मारे धुराट न्यानो टीमने पहिलं बक्षीस विजय के म्हणजे विनर ते धन्यवाद पब्लिक पहिला मना ब्लॉग होता कमेंट मा नक्की सांगा कशा वाटणार आता इथून पुढे मोठा ब्लॉग आपला युट्यूबला येत जातील चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट मा सांगा पहिला ब्लॉग कशा वाटणार